रत्नागिरीतही झालेल्या मुसळधार पावसामुळे शीळ धरण आता ओसंडून वाहू लागले। या शीळ धरणातून रत्नागिरी जिल्ह्याला पाणी पुरवठा होतो। दरम्यान ओव्हरफ्लो झालेल्या या शीळ धरण परिसरातून आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी अमोल गोरे यांनी। रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात चांगला पाऊस झालाय आणि त्याचा फायदा सकारात्मक परिणाम इथल्या पाणवठ्यांवरती झालेला आहे। या पाणवठ्यांच्या पाणीसाठ्यामध्ये चांगली वाढ झालेली आहे। नदी नाले ओहोळ अगदी चांगल्या पद्धतीने भरतायत किंवा त्यांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। मी आता उभा आहे ते रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारं शीळ धरण आणि या शीळ धरणामधून सध्या रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा केला जातो। हे शीळ धरण पूर्णपणे भरलेलं आहे, ओव्हरफ्लो होतंय, ओसंडून वाहतंय आणि ही बाब किंवा ही गोष्ट साधारणपणे रत्नागिरी शहरासाठी आसपासच्या गावांसाठी समाधानकारक अशीच म्हणावी लागेल, कारण की पाणी टंचाईची किंवा पाणी कपातीची जी टांगती तलवार होती ती मात्र टळलेली आहे आणि पुढील वर्षभराचा पाण्याचा प्रश्न सध्याच्या घडीला मिटलेला आहे। जिल्ह्यातला जर विचार केला तर चांगला पाऊस बरसतोय, समाधानकारक पाऊस बरसतोय आणि पावसाचा हा जोर पुढील काही दिवस कायम असेल असा अंदाज किंवा असंच हवामान विभागाने देखील सांगितलं आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।